महाराष्ट्राचे राज्यमंत्री नामदार योगेश कदम हे आता पहिल्यांदाच राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच खेडमध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जी तयारी आहे ती शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे। खेड शहर संपूर्ण जे आहे ते संपूर्ण भगवं झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी तयारी कशा प्रकारची सुरू आहे। कुंदनजी, काय सांगाल की एकूणच काय तयारी असणार आहे दादांच्या स्वागताची? या ठिकाणी महायुतीचे राज्यमंत्री आमचे आमदार सन्माननीय योगेशदादा कदम मंत्रिपदाची शपथ घेऊन पहिल्यांदाच खेडमध्ये या मतदारसंघामध्ये येत आहेत आणि त्यांचं स्वागत हे आम्ही सर्व शिवसेनेकडून आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अंगीकृत संघटना हे मोठ्या जल्लोषाने आम्ही करतो आहे आणि त्याचीच तयारी आज आपण या ठिकाणी बघतो आहे। सर्व कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये जोश आलेला आहे आणि त्या जोशाच्या ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण शहर हे भगवमय केलेलं आहे। आणखीन मला सांगा, तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारची तयारी सध्या सुरू आहे? की आत्ता आम्ही दादा पहिल्यांदा आमदार राज्यामध्ये होऊन यायचं आपल्या खेडमध्ये आणि जोरजोरात तयारी केली आहे। उद्या रामदासबाईंनी सगळे ढोल ताशे वगैरे सगळे पाठवलेले आहेत, उंट घोडे आलेले आहेत आणि हे जे पट्टे वगैरे झेंडे आहेत ते आम्ही रात्रभर लावत आहोत। आत्ता मला सांगा कुंदनजी, उद्याची मिरवणुकीची नेमकी कशी असणार आहे ते संपूर्ण? उद्या काळकाई मंदिर येथे सन्माननीय नामदार योगेशदादा कदम यांचं आगमन होईल आणि त्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार घालून तिथनं छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड या ठिकाणाहून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये अनेक पारंपरिक वाद्य या मिरवणुकीमध्ये आहेत आणि त्याच जल्लोषामध्ये संपूर्ण शहरामधनं ही मिरवणूक निघणार आहे। उद्या दादांची सभा वगैरे या ठिकाणी होणार आहे का? सभा वगैरे नाही होणार आहे, पण दादा सगळ्यांना जे आहेत शहरामधील लोकांना त्यांचं स्वागत जे करण्यासाठी उत्सुक आहेत सर्व नागरिकांकडनं, त्यामुळं ते स्वागत स्वीकारण्यासाठी दादा या संपूर्ण रूटवरनं येणार आहेत। धन्यवाद। खरं तर उद्या रामदास कदम यांचे सुपुत्र शिवसेना नेते रामदास कदम जे आहेत त्यांचे सुपुत्र योगेश कदम उद्या नामदार झाल्यानंतर म्हणजे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच खेडमध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची सर्व शिवसैनिकांनी अगदी जल्लोषात तयारी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे।